नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. आम्हाला सगळ्यांना भीती वाटत होती. हे जर आंदोलन व्यापक झालं आणि नेपाळ जशी जर सारी स्थिती झाली तर देश जळायला लागेल. तसाच आपला देश 50 वर्ष मागे गेलेला आहे. 2014 पासून आतापर्यंत प्रत्येकच बाबतीत. आणि पुन्हा असा काही जर झाला, अजून 50 वर्ष गेलो, तर आपल्या देशाचं नुकसान होईल. सरकार तर जाईल, परंतु त्याची एवढी मोठी किंमत चुकवावी का? हा युवा ही सरकार बदलण्यासाठी नव्हता आला. त्यांना सरकारला एक शिकवण शिकायची होती. धडा शिकवायचा होता, की चुका केल्या तर ॲक्सेप्ट करा आणि त्याचं प्रायश्चित्त करा. प्रत्येक गोष्ट मीच बरोबर हे म्हणू नका. आणि कुठे ना कुठे नरेंद्र मोदी चुकले. आणि नेहमी होतं जेव्हा सत्तेचा माज येतो, तेव्हा मग तुमच्या आजूबाजूला भाट एक वलय तय करतात. देवेंद्र फडणवीसांकडे असेच भाट भरपूर आहेत. ते रोज त्यांना सांगतात, "अरे साहेब, काय भयानक चालू आहे. तुमचं काय तुमच्यावर लोक प्रेम करतात. आणि तुम्ही काय जबरदस्त. अरे विपक्ष नाहीच हो. काही नाही. कुठले कापरू-चॉपरू काही." ते असे सांगणारे भाट भरपूर आहेत. आणि सत्तेच्या त्या माज आला, की मग माणूस त्या भाटांना फार जवळ करतो. दुसरा मीडिया. मीडिया हा समाजाचा आईना असायचा, म्हणजे आरसा असायचा. वर्तमानपत्र, वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या ह्या सगळ्या राज्य कसं चालू आहे हे आपण ऐकायचो ना. अकबर भेस बदलून जायचा, वेश बदलून जायचा. तसं आमचे देवाभाऊ पण असे ते हुडी-उडी घालून, गॉगल घालून रात्री निघायचे. पण ते पार्टी तोडायसाठी, शिवसेना तोडायसाठी. कधी असा वेश बदलून तुम्ही लोकांच्या चाचपण्या करायचा ना. जनता काय म्हणते देवाभाऊ तुमच्याकडे पहा. 4 मूर्खांनी तुम्हाला देवाभाऊ, देवाभाऊ म्हटल्यावर तुम्ही देवा होत नाही हो. तुम्हाला लोकं राक्षस भाऊ म्हणतात. सुधरा. तुम्हाला जो सत्तेचा माज आहे तो थोडासा उतरू द्या. त्यामुळे यांना तुम्ही हिंसक म्हणाले, यांना हे सगळं म्हणाले. आता हायकोर्टमध्ये येतील ना, पोलीस दाखवेल, पोलिसांनी आपल्या व्हिडिओज दाखवावे. पोलिसांनी आपले व्हिडिओज दाखवावे जिथं पोलिसांवर हल्ला झालेला आहे. हायकोर्टात केस आहे आता, दिल्ली हायकोर्टात. सुप्रीम कोर्टाने पण केस ऍक्सेप्ट केली आता. पहिले वेळ नव्हता, पण आता त्यांना कळलं, की वेळ द्यावंच लागेल. नाहीतर उद्या सुप्रीम कोर्टासमोर येऊन बसतील. हे कॉकरोच. तेव्हा तुम्ही दाखवा ना तिथे. व्हिडिओ दाखवा, मुलं कशी मारतायत पोलिसला. मुलांनी तर व्हिडिओ जमा केलेले आहेत. 100 व्हिडिओची हे आहे म्हणजे सिलेक्टेड. तसे तर 1,00,000 व्हिडिओ आहेत. कॉकरोचनी काढलेले. पहा काय म्हणतात ते. आणि कोण नव्हते या आंदोलनात. शेतकरी उतरले होते, वकील उतरले होते, व्यापारी उतरले होते, कर्मचारी उतरले होते. सगळेच लोक समर्थन देत होते. काही बिचारे पैसे म्हणजे काही त्यांना जेवण पाठवून समर्थन देत होते. भारताचं कसं खरंच भारत काय आहे आपला, हे त्या जंतर मंतरवर दिसत होतं. पूर्ण भारतातले आलेले विद्यार्थी आणि त्यांच्यासाठी दिल्लीतल्या प्रत्येक जातीचे, धर्माचे लोक रात्रंदिवस काम करून. अहो वारी होती आणि वारीच्या दिवशी एक वारकरी वारी सोडून मुलांकडे आला. काय सुंदर बोलला तो. हे पहा, व्हिडिओ पहा त्याचा. माळकरी आहात दादा, वारी करता, वारी चुकवत नाही. नाही. पण वारी सुरू असताना सुद्धा इथे इथं आला. आलो मुलासाठी आलो. इतक्या बारीक बारीक पोरं पाहून आलो. लय मारलं हो, लय मारलं. कोणाचे हात तोडे, कोणाचे डोके फोडे. त्या एका माणसाला तर 3 पोलिसांना मारलं. त्यांना जेव्हा हात व्हिडिओ पाहिलं तेव्हा मारो, जित्ता मारना है उतना मारो, गोरी मारो मेरे को, जित्ता भी मारो. 3 पोलीस एक आदमी को एका माणसाला मारलो. पोरांसाठी इथे आला तर पांडुरंगासाठी एकादशीला जाणार. आता मी पांडुरंगाला पहिला जाणार होतो, पण मला हे मुलाला मारलेलं बघवलं नाही. मी म्हणलो आपण एकदा ह्याच्यात पांडुरंग आहे सगळा. तो आपला पंढरपूरचा तर पांडुरंग आहेच, पण या जनतेत पांडुरंग आहे. जनतेत पहिला पांडुरंग आहे ना.
जनताला जर तुम्ही मारित असेल तर हे पहिलं पहा नाही ना, मग देवाकडे जाऊ आपण. देवाला साकडे घालू, देवा हे काय चाललं आपल्या याच्यात आता. हो, असं चालल्यावर कसा देत चालेल आपला. कळलं? तरी सत्तेला माज असतो. आणि हे वर्तमानपत्र जे आहेत, हे जे पेरोलवर ठेवलेले जे असतात ना भाट, हे शेवटपर्यंत लोक त्यांना हूट करत होते, त्यांना बेइज्जत करून पाठवत होते. तरी आपल्या एअर कंडिशन स्टुडिओमध्ये बसून सारखं शिव्या घालायचे या पोरांना की हे देशद्रोही आहे, हे असे करतात, तसे करतात, विरोधी पक्षाच्या हातात खेळतात. त्यांना काही करणं, हत्ती चालतो आणि कुत्रे भुंकतात हो. कित्येक वेळा हे चॅनल जे आहेत आणि हे जे बीजेपीचे काही प्रवक्ता आहेत, जे मोदींना मोठं करायला जातात, ते बेसिकली मोदींची लाज काढतात बिचारे. त्यांना कळत नाही. अर्णव गोस्वामीचं आज स्टेटमेंट आलं की मोदींनी राजीनामा का घेतला? कारण त्यांना हिंसा होऊ द्यायची नव्हती. त्यांना भीती होती की हे लोक मार्च करतील तेव्हा फार मोठी हिंसा होईल. हिंसा न रोखणारे गृहमंत्री आणि नरेंद्र मोदी काय करायचे? सत्तेतनं जाणं बाहेर, दुसऱ्या लोकांना येऊ द्या सत्तेत. या उद्या जर अशाच लोकांना घाबरत तुम्ही याचे राजीनामे घ्यायला सुरू केले, तर मग एवढी भित्रट आणि एवढी पळकुटी सरकार कशाला हवी आम्हाला? पण हे सर्टिफिकेट कोणी दिलं त्याला भित्रट आहे म्हणून? त्यांनी. आपल्याकडे एक आमदार होता, म्हणे आतंकी आहेत ते, अतिरेकी आहेत म्हणे. अहो, तुम्ही जेव्हा त्या पोरांना अतिरेकी म्हणता तेव्हा तुम्ही प्रश्नचिन्ह उभं करता नरेंद्र मोदी आणि अमित शहावर. हे इतके म्हणजे कामचोर आहेत की यांच्यासमोर आतंकी उभे असतात आणि यांना काहीच करू शकत नाही. असे नाकारा काय करायचे नेता? नोईंगली और अननोईंगली तुम्ही आपल्याच नेत्यांना शिव्या घालता आणि त्यांना कमजोर दाखवता. मोदींना माहित होतं की हे आतंकी नाहीत. मोदींना माहित होतं कोण आहेत. इंटेलिजन्सची रिपोर्ट त्यांच्याकडे होती, विदेशातून त्यांच्याकडे आलेलं प्रेशर होतं, साथी दलांकडनं त्यांच्याकडे आलेलं प्रेशर होतं की लयच त्रास होईल बरं. आता जर एकाचा राजीनामा नाही घेतला तर सगळ्यांना द्यावं लागेल. मग जेव्हा बोट डुबायला लागली तेव्हा बोटीतलं भारी सामान फेकलं बाहेर. त्यात धर्मेंद्र प्रधानचा पहिला नंबर. असं धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला. सगळ्या मागण्या त्यांनी पूर्ण केल्या. कॉक्रोच जनता पार्टीने आपलं आंदोलन समाप्त केलं, पण सांगितलं आमची नजर तुमच्यावर आहे. पुन्हा तुम्ही समाजाला घातक असं काही काम करायला लागले तर हा कॉक्रोच पुन्हा येईल. कॉक्रोच मरता नाही. आणि आज सगळे म्हणून आपण सूर्यकांत साहेबांना धन्यवाद द्यावं. त्यांनी जर इथल्या बेरोजगार आणि युवकांना कॉक्रोच म्हटले नसते, झुरळ म्हटले नसते, तर या लोकांमध्ये प्राणच फुकले गेले नसते. तुमच्या शिवी देण्यामुळे का होईना भारतात लोकशाही आणि राज्यघटना याचं रक्षण करण्यासाठी गांधीच्या पावलावर पाऊल टाकून करोडो गांधी उभे आहेत. त्यामुळे हे मोजके दिल्लीत बसलेले जे गोडसे आहेत त्यांना माघार घ्यावी लागली. मूळ तत्व हे आहे. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तो म्हणते नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.